हॅलो, हाय, नमस्कार, शुभ सकाळ. आणि इकडे बघा माझी सर्व घरातली कामे झालेली आहे आणि आता आहे नाश्ता बनवण्याचा. सकाळी मुलीला टिफिन दिलेला आहे आणि टिफिन दिल्याच्या नंतर आता हा आमचा नाश्ता बनवत आहे, माझा आणि मिस्टरांचा. तर चला आपण बघूया. तर मी बनवत आहे मेथीचे पराठे. आज मुलीच्या डब्याला दिलेले मेथीचे पराठे. स्कूलमध्ये ठरलेलं असतं की टिफिनला काय द्यायचं काय नाही. आम्हाला तो चार्टच लिहून दिलेला आहे. त्यामुळे त्या पद्धतीने मुलीला पण नाश्ता असतो आणि आम्हाला पण नाश्ता असतो तोच. तर मी बनवत आहे मेथीचे पराठे. आणि ते मेथीचे पराठे कसे बनवले मी तुम्हाला सांगते. आपलं गव्हाचं पीठ आणि त्याच्यामध्ये मेथी चांगली स्वच्छ धुवून कापून आणि त्यामध्ये आपले बेसिक मसाले म्हणजे धना जिरा पावडर आणि आलं लसूण मिरचीची पेस्ट आणि आपला घरगुती थोडासा मसाला, मीठ, हळद, इनफ एवढं सगळं टाकते आणि ते आपलं चांगलं मळून घेते. आपलं नरम मळून घेते आणि ते मळून झाल्याच्या नंतर थोडंसं तेल लावून त्याला मुरायला ठेवते. म्हणजे ते चांगलं मसाले मुरतात त्याच्यामध्ये आणि त्यानंतर मी मेथीचे पराठे करायला घेते. शक्यतो मेथीचे पराठे करताना मी घी लावते, पण आता माझं घी संपलेलं होतं. किराणा अजून आलेला नाही आहे आणि त्याच्या अगोदरच संपलेला आहे. त्यामुळं तर त्यासाठी मग तेल लावलेलं आहे. तेल पण चांगलं लागतं, पण घीमध्ये जास्त छान लागतात पराठे. चांगले भाजले जातात आणि मस्त लागतात. हे पीठ थोडंसं घट्टच मळायचं असतं. माझ्याकडून थोडंसं ठेवल्यानंतर हे झालेलं सैल झालेलं आहे, त्यामुळे त्याला पीठ थोडं जास्त लागतं. तर आता तुम्ही बघू शकतात मी आपले चौकोनी पराठे बनवले आणि इकडे मी दाखवत होते की माझं घरातलं काम सर्व झालेलं आहे. माझे कपडे, भांडी आणि पिण्याचं पाणी सर्व झालेलं आहे. आणि वातावरण हे असं होतं, इकडे बॉटल्स वगैरे भरून ठेवते मी खिडकीमध्ये आणि वातावरण थोडंसं ऊन दिसतंय बाहेर. सकाळी थोडा पाऊस होता, पण आता थोडं ऊन आहे. तर असं आहे मुंबईचं वातावरण. पाऊस नाके बराबर आहे. मागे फक्त पाऊस आला होता भरपूर आणि आता आता ऊन पडलेलं आहे. म्हणजे थोडंसं ऊन पडलेलं आहे आणि गरमी खूप होत आहे मुंबईमध्ये. मुंबईच्या ठिकाणी वातावरण हे असंच असतं. मुंबईला थंडी कमी आणि गरमी भरपूर असते, त्यामुळे हे वातावरण मुंबईच्या लोकांना होतं सहन. पण गावी जे लोक मुंबईकडे येतात ना, त्यांना नाही होत हे सहन. आणि इकडे मी माझ्यासाठी आणि मिस्टरांसाठी दोघांसाठी 4-5 पराठे बनवून घेत आहे. आणि तुम्हाला सांगते हे पराठे खूप हेल्दी असतात, कारण त्याच्यामध्ये मेथी असते. आपली मेथीची भाजी असते ना, ती असते. तर अशा पद्धतीने मी बनवते नाश्ता. आणि माझा नाश्ता मेथीचे पराठे, थालीपीठ हे असलाच असतो. खारी बटर आम्ही जास्त खात नाही आणि आम्हालाही जास्त आवडतही नाही. किंचित कदाचित खूप दिवसांनी आम्ही खातो, पण शक्यतो नाहीच असतं. शक्यतो हे मेथीचे पराठे, परत थालीपीठे, परत डोसा असे प्रकार बनत असतात घरामध्ये. आणि अशा पद्धतीने सकाळचा नाश्ता तुम्हाला बोलले ना मी की हे पीठ थोडंसं सैल असतं, तर ते बघा चिपकलं माझ्याकडून आणि मी पुन्हा कॅमेरा बंद करून पुन्हा मी त्या पिठाला व्यवस्थित पिठामध्ये थोडंसं मळून घेतलेलं आहे. आणि बघा व्यवस्थित झालेलं आहे. थोडंसं पीठ लावायचं आणि पराठे खूप छान लागतात ह्याचे. तुम्ही पण करून बघा एकदा. मी तर रेसिपी सांगितलेली आहे, पण नंतर हवं तर मी रेसिपी दाखवेलही तुम्हाला. मी मेथीचे पराठे कसे बनवते ते खूपच छान लागतात. आणि माझ्या हातचे तर विचारायलाच नको, माझ्या घरच्यांना खूपच आवडतात. माझ्या माहेरचे पण आणि सासरचे पण लोक खूप कौतुक करतात की खूप छान बनवते पराठे. या पराठ्यांमध्ये मी एक्सपर्ट आहे.
पराठे म्हणा, थालीपीठ म्हणा, या गोष्टीमध्ये मी एक्सपर्ट आहे. मला छानच येतात बनवता. त्यामुळे मी व्हिडिओ एक दिवशी शेअर करेन तुम्हाला मी कसे बनवते ते. तर इथं माझी तीच गडबड चालू आहे की पराठे फटाफट बनवून नंतर मग मला स्कूलला जायचं होतं मुलीला आणायला, आणि स्कूलमधून आल्यावर पुन्हा मला स्वयंपाक करायचा होता, आपलं नॉर्मल स्वयंपाक करायचं. हे बघा किती छान पराठे झाले. तुम्हाला बोलले ना पराठ्यामध्ये मी एक्सपर्ट आहे बनवायला, आणि खूप छान होतात. तरी मेथीची भाजी माझ्याकडे थोडीशी होती. आदल्या दिवशी मी मेथीची भाजी बनवलेली होती. आपलं मेथीची भाजी आणि भाकरी बनवलेल्या होत्या, त्यामुळे त्यातली थोडीशी मेथीची भाजी राहिलेली. तर म्हणून मी आपले पराठे बनवायला घेतले, आणि अशा पद्धतीने माझे पराठे पण झालेले होते. आणि त्यानंतर माझं काम माझी पुढची कामं भरपूर होती. तर आता मी थोडं बॅक कॅमेरा करून तुम्हाला दाखवत होते की बघा कसे असतात मेथीचे पराठे. ते सेम तेच दाखवत होते मी तुम्हाला. आणि ह्या गप्पा मला मारायला खूप छान वाटतात ते तुमच्यासोबत शेअर करायला ह्या गोष्टी. कारण की हे बघा घरात बसून काही ना काही आपण काम तर करतच असतो म्हणा, पण हे माझी यूट्यूबची जर्नी मी तुमच्याबरोबर पण नंतर शेअर करेन की मी कधी यूट्यूब चॅनल जॉईन केलेला आणि बंद केला, परत चालू केला, परत व्हिडिओ टाकायचे, परत बंद करे. पण आत्ता मी यूट्यूब कंटिन्यू करणार आहे, कंटिन्युअसली व्हिडिओ टाकणार आहे यूट्यूबवर. कारण माझा खूप गॅप झालेला आहे आणि सबस्क्रायबर पण इतके नव्हते माझे, पण आता फटाफट माझे सबस्क्रायबर पण वाढत आहे. त्यामुळं तर मी म्हटलं चला आता माझी ही जर्नी मी कंटिन्यू करणार आहे आणि ह्याच्यावरती कंटिन्यू हे करणार आहे. तर माझं आत बाहेर थोडं बाहेरचं काम, थोडं आतलं काम असं चालू होतं, आणि ते करत करत माझे पराठे पण चालू होते. आणि बाहेरचं वातावरण बघता मला इतकं गरम होत होतं ना, तर पण तरी पण मला आवडतं ओपन केस ठेवून काम करायला. पण शक्यतो कमी ओपन केस ठेवून मी कधी काम करत नाही, केस माझे वरतीच बांधलेले असतात. पण आता म्हणजे सर्व कामं झालेले होते म्हणून मी आपले केस ओपन ठेवून माझं पटकन किचनमध्ये आले, माझी तयारी करायला लागले नाश्त्याची. त्यामुळे ते केस तसेच राहिले, ते काय वरती बांधल्या गेले नाही माझ्याकडून. आणि अशा पद्धतीने चालू आहे माझं काम. तर नाश्ता दाखवते तुम्हाला मी नंतरून की काय काय नाश्त्यामध्ये आमचं असतं, आणि ते सगळं हेल्दी फूड असतं. अनहेल्दी फूड नाश्त्याला कधीही आम्ही करत नाही. चहा तर नसतोच, किंचित असतो, पण तो पण ब्लॅक टी असतो. दुधाचा चहा बनत नाही, आणि तो पीत पण नाही आम्ही दुधाचा चहा. आणि हे बघा हे असे मी डबे म्हणजे हे बनवून घेतलेले आहे किचन, आणि हे डबे मी कुर्ल्यावरून आणलेले होते. तिथे होलसेलमध्ये भेटतात, तुम्हाला मी कधीतरी दाखवेन मी कुठून घेतलेले, आणि ते होलसेलमध्ये भेटतात कुर्ल्यावर. आणि हे आहे माझं किचन. आता इथे मी आहे ना दूध गरम करत होते, आणि दूध माझी किचनमध्ये माझी वेगळी कैची असते. तर ती कैची मी किचनसाठीच वापरते, मी दुसऱ्या कामासाठी वापरत नाही. कारण आपल्याला दूध वगैरे या सगळ्या गोष्टी काही म्हणजे पाकेट, मिठाचं पाकेट असेल, कसलं पाकेट असेल, ते कट करायचं असेल तर मग ती कैची माझी किचनमध्येच असते. किचनच्या बाहेर मी कैची जाऊन देत नाही. आणि इथे दूध गरम करून पुन्हा मी आपली दूध गरम करायला ठेवलं गॅसला, आणि पुन्हा आपले पराठे करायला लागले. आता तुम्ही म्हणाल इतकेसे पराठे केले आणि इतका टाईम, तर नाही, मी एक्स्ट्रा पण बनवून ठेवते. मुलगी स्कूलमधून आल्यावर तिला पण आवडतात म्हणून मी एक्स्ट्रा 2-3 एक्स्ट्रा बनवून ठेवते, आमच्यासाठी बनवलेले, आणि त्यामध्ये मी एक्स्ट्रा बनवून ठेवते. आणि हो, पावसामध्ये माझं लायटर झाले खराब, आणि त्यामुळं खराब लायटर झाल्यामुळे मग त्यामुळे मला माचीस वापरायला लागते.
आणि माचीस मी डब्यांवरच ठेवते. मागे पाऊस येत होता तर माचीस पण आपले हे झाले होते. मला लायटर आणायला जायचे पण टाइम भेटत नाही. मी जेव्हा मार्केटला जाईन तेव्हा तुम्हाला दाखवेन. शक्यतो मला असं वाटतं मी डीमार्टला जाईन आणि डीमार्ट मधून लायटर घेऊन येईल. आणि माचीस माचीस आता अवेलेबल होतं म्हणून माचीसचा वापर करत होते. पण पावसाळ्यामध्ये माचीस पूर्ण असं ओलसारखं झालं होतं, तेही पेटत नव्हतं. तर माझ्याकडे दुसरं लायटर होतं, त्याचा उपयोग करत होते मी. तर अशा पद्धतीने माझे पराठे बनून झालेले होते. आणि त्यानंतर आम्ही बसलो नाश्ता करायला. मिस्टर आणि मी आम्ही दोघं एकत्रच नाश्ता करायला बसतो. अशा पद्धतीने थोडासा वेळ मिस्टरांबरोबर, कारण मिस्टर दिवसभर ड्युटीमध्ये असतात. ड्युटीहून आल्यावरती ते लगेच झोपतात, कारण की रात्रभर नाईट करावी लागते, त्यामुळे ते लगेच झोपतात. त्यामुळे थोडासा वेळ म्हणून मिस्टरांबरोबर नाश्ता करायला बसते आणि बाकीचा सगळा पसारा मी तसाच ठेवते. आणि गरम गरम नाश्ता मी करते आणि मिस्टरांना पण देते. दोघांनाही गरम गरम नाश्ता देते. अशा पद्धतीने वेळ पण मिळतो दोघांना एकमेकांना आणि थोडंसं बोलणं पण होतं, थोडी हसी मजाक पण होती या पद्धतीने. आणि तेच मी तुम्हाला सांगत होते